आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय करतेस? काय नाही. चल. जेवढं काही हसायचंय ते आत्ताच हसून घ्या आणि या यशलाही शेवटचं पाहून घ्या. मी आज शपथ घेऊनच सांगते, मैत्रेयी, जोवर तुझ्या या नवऱ्याचा जीव घेत नाही तोवर मी स्वस्थ बसणार नाही. दूध वाला, दूध दूध ले लो. साहेब 1 लिटर दूध लागतं ना तुम्हाला? ए, तू आमचा नेहमीचा दूधवाला दिसत नाही, तरी तुला कसं माहित रे?
त्याचे काय, तुमचा जो नेहमीचा दूधवाला आहे ना त्याचा मी भाऊ. तो छगनवा, मी मगनवा. त्याचं काय, तो गावी गेलाय ना, त्यांनीच मला सांगितलं तुमच्याकडे दूध द्यायला. अरे लेकिन तुम ऐसा बिना बताई गाँव कैसे जाते हो? तुम्हाला जो दूध पाहिजे तो मिळतोय ना. मग प्रॉब्लेम काय? अरे फिर भी पूछने का ना. सब एक विचारू? पूछो. तुम्ही मराठी ना? तुला कसं माहित? त्याचं काय, तुम्हाला मराठी भाषेबरोबर दुसरी भाषा भी बहुत अच्छी बोलायला येते. ठीक आहे ठीक आहे. बाबा थांब, बाबा बाबा दे ना. इधर काय चाललंय? कुठे काय? कुठे काय? माग तिकडे कशाला बघतोयस? बघितलं, तुमचं पुन्हा काहीतरी वेगळं सुरू झालं. ए ते सगळं राहू दे. तू माझ्या माणसांकडे का बघत होतास ते पहिलं सांग. कोण माणसं? तू आता ज्यांच्याकडे रोखून बघत होतास ना त्यांच्याबद्दल बोलतोय मी. मला काय येड लागलंय काय? तुला वेड नाही, तू ना जरा जास्तीत शहाणा आहे, कळलं ना? ए तुझं दूध देऊन झालंय ना, मग आता निघ. आता हेच मी तुम्हाला पण सांगू शकतो. अतिच करताय तुम्ही. दूध घेऊन झालंय ना, निघा मग आता. ए चल उठ, चल दूध देऊन झालं ना, निघायचं. चल निघायचं, चल चल चल. बोल दीनानाथ, फार्म हाऊसवरून नवीन काही खबर? आनंदी आनंदगडे. ही काय बडबड करतोयस तू? हो, इकडे सगळे खुश असल्यावर, आपली लाईफ एन्जॉय करत असल्यावर दुसरं कोणतं उत्तर येणार आहे? पण हे कसं शक्य आहे? अरे आतापर्यंत त्या यशची तिरडी बांधायला हवी होती, पण तू जर तिकडे सगळे आनंदात असल्याच्या गोष्टी करत असशील तर कमालच म्हणायला हवी. मग आम्ही पाठवलेला आत्मा तिकडे काय करतोय? हो साहेब, कोणत्या आत्म्याच्या गोष्टी करताय तुम्ही? मला तर हे सगळं फ्रॉड वाटतंय. नाही नाही, तसं नाहीये. हे आत्मा प्रकरण तुला वाटतंय तितकं साधं सुद्धा अजिबात नाही. या आत्म्यामध्ये प्रचंड ताकद आहे. पण तिने एव्हाना यशला मारून टाकायला हवं होतं. पण मारलं तर नाही ना. आणि असं जर काही घडलं असतं ना तर यांची रडारड सुरू झाली असती. पण असं तर काहीच जाणवत नाही. या उलट तर ते हसत खिदळत आहेत. मी काय म्हणतो, तुम्ही तो आत्मा नक्की कोणाला मारायला आलाय ना याची एकदा चौकशी करून घ्या. नाहीतर आपण इकडे यशच्या मरणाची वाट बघत बसायचो आणि तो आत्मा दुसराच कोणाला तरी मारून निघून जायचा. तू एक काम कर, तू या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस. तू आता फक्त तुला सांगितलेल्या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट कर आणि आम्हाला अपडेट्स देत राहा. होय साहेब. लागा कामाला. हे सगळं काय चाललंय? पूजा. हे दिसतंय, पण कसली पूजा चालली कळेल का? अंड्याची पूजा. तुम्हाला अंड दिसत नसल्यामुळं तुमचा माझ्यावर विश्वास बसत नाही ना?
तसं समजा हवं तर. म्हणजे तुम्हाला अजून अंड दिसत नाही म्हणा की. नाही. द्या माझ्याकडे. तुमच्या हातात तर अंड नव्हतं, मग हे अंड कुठनं आलं? मला सांगा, ही जादू होती ना? हा, खरं सांगा, जादू होती ना? हा? नाही, याला साधना म्हणतात. ते सगळं ठीक आहे, पण आम्ही सांगितलेल्या कामाचं काय झालं? नाही, 2 दिवस झाले तुमची ती आत्मा त्या फार्म हाऊसवर जाऊन बसली, पण तिकडनं जी बातमी येणं अपेक्षित आहे अजून तरी तशी कुठलीच बातमी आली नाही. मला फक्त 2 मिनिटं द्या. मी आत्ताच त्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावतो. काय झालं? आपल्याला हवं तसं अजून काहीही झालेलं नाही. आणि जोपर्यंत आदिशक्तीचा तिथं वास आहे तोपर्यंत काही होईल असं वाटतही नाही. मग आता त्या फार्म हाऊसवरती आदिशक्तीचं काय प्रकरण आहे आता? सांगतो, पण त्याआधी त्या आत्म्याला मी इथं बोलवतोय. बोल, तुला सांगितलेल्या कामाचं काय झालं? बोल. मी त्या यशवर्धनला कालच संपवलं असतं, पण ती पोरगी सोबत येताना देवीची मूर्ती घेऊन आली. ती देवीची मूर्ती घरात असल्यामुळे मला त्या घरात घुसताच येत नाहीये. मग तू कालच मला हे का सांगितलं नाहीस? मला त्याला मारायची इतकी घाई झाली होती की मी स्वतःच त्याला मारायचे वेगवेगळे उपाय शोधत होते. त्यासाठी जे काही डोकं चालवायचंय ते आता मी चालवणार आहे. तू फक्त काळ आणि वेळ बघून हात चालवणार आहेस. मंजूर आहे. तुला अजून एक काम करायचंय. त्या घरातल्या नोकराला घाबरवून त्याला घरातली देवीची मूर्ती बाहेर काढायला सांगायची आहे. एकदा का ती दैवी शक्ती घराबाहेर गेली, यशवर्धनचा कार्यक्रम हलगी लावूनच होणार.
माझ्याकडून त्या यशवर्धनचा केक खाल्लास. हॅलो सर. हॅलो मिस्टर शिवकुमार. हॅलो. मला एवढ्या तातडीने बोलावून घेतलं? हो, आमचं काम तेवढं महत्वाचंच आहे. माझ्याकडे? ऑफकोर्स. बोला ना मग, काय एवढं महत्वाचं काम आहे माझ्याकडे? मिस्टर शिवकुमार, आधी मला सांगा की तुम्हाला आमच्याबद्दल काय माहिती आहे? माहित आहे ना, बरंच काय माहिती. नाही तरी पण अगदी खरं खरं सांगायचं झालं तर आमच्याबद्दल काय सांगा? हेच की तुम्ही आमच्या मॅडम इतकेच यशस्वी बिझनेसमॅन आहात. बर. तुम्ही एकमेकाचे बिझनेस रायव्हल आहात हे सगळ्या जगाला माहिती, पण तुम्ही एकमेकाचे दुश्मन आहात हे फक्त मला माहिती. अरे वा. आणि सध्या तुमची दुश्मनी कोणत्या थराला पोहोचली आहे याची कल्पना आहे मला. म्हणजे थोडक्यात तुम्ही आम्हाला बऱ्यापैकी ओळखता? हो सर. तुम्ही कुणाच्या बाबतीत कधीही काहीही करू शकता, आणि काही गोष्टीच्या बाबतीत तर मी तुम्हाला फक्त ओळखत नाही, चांगलाच ओळखू नये. ग्रेट. बरं, मला इथे का बोलवलंय कळेल का? जशी तुम्हाला आमच्याबद्दल माहिती आहे तशी आम्हाला पण तुमच्याबद्दल थोडीफार माहिती आहेच. तुमचे आज 15 लाख रुपये चोरीला गेलेत, खरं आहे ना? खरं आहे, पण हे तुम्हाला कसं माहिती? याची माहिती आम्हाला हवी असते ना, त्याचं फक्त आधार कार्ड आमच्यासाठी पुरेसं नसतं. त्याचा भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ आम्हाला हवा असतो. मग त्याची पत्रिका आम्ही स्वतःच बनवतो, आणि जर तो आमच्या कलेनं वागला तर त्याचं भविष्य बनवतो, आणि नाही वागला तर तो स्वतःच त्याच्या भविष्याला जबाबदार असतो. एनिवेज, आपण तुमच्याबद्दल बोलूया. तुझं नाव शिवकुमार विजयकुमार पाटील आहे. तू गेले अनेक वर्ष मैत्रीकडे मॅनेजर म्हणून काम करतोस, बरोबर ना? बरोबर आहे, पण हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. बरोबर, अगदी बरोबर. पण आज तुला मैत्रिणी तुझ्या नवीन घरासाठी 15 लाख रुपयाची मदत केली. हे तुम्हा दोघांनाच माहिती असताना ते पैसे चोरीला गेल्याची खबर आमच्याकडे आधीपासून आहे. तुझी मुलगी कोल्हापूरला तिच्या नवऱ्यासोबत राहते, आणि तुझा मुलगा आत्ता तो तुझ्या घराजवळच्या ग्राउंडवरती खेळतोय. आणि तुझी बायको, इफ आय एम नॉट रॉंग, ती आत्ता मॉलमध्ये शॉपिंग करते. आणि तू पार्क क्लबचा मेंबर आहेस. दर शनिवारी न विसरता पार्क क्लबला जाऊन पत्ते खेळतोस, बरोबर ना? कमाल आहे सर, माझ्याबद्दल तुम्हाला बरीच माहिती आहे. फक्त तुझ्याबद्दलच नाही, मैत्रीबरोबर काम करणाऱ्या प्रत्येक माणसाची आम्ही अशीच खबर ठेवून असतो. पण तरी आज झालेल्या चोरीच्या प्रकरणाबद्दल तुम्हाला एवढ्या ताबडतोब माहिती मिळेल मला खरंच असं वाटलं नव्हतं. मैत्रीच्या सांगण्यावरून तू पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करताच पोलिसांचा आम्हाला कॉल आला होता, म्हणून या केसमध्ये तुला मदत करण्यासाठी इथे तुला बोलावून घेतलंय. ते सर्व ठीक आहे, पण मला एक प्रश्न अजूनही सतावतोय. म्हणजे चोरीचा तपास तर पोलीस करतीलच ना, पण या केसमध्ये तुम्ही मला का मदत करताय? उत्तर अगदी सोपं आहे. तुझ्या चोरीला गेलेल्या 15 लाखांपेक्षा जास्ती रकमेची मदत आम्ही तुला करणार, आणि आम्ही ती नक्की करणार. साधं नाही, मोठा बंगला बांधता येईल एवढे पैसे आम्ही तुला देणार आहोत. फक्त त्या बदल्यात तुला आमचं एक महत्वाचं काम करायचंय. कोणतं काम?
आदिशक्ती ग्रुप ऑफ कंपनीजचे मागचे 6 महिन्याचे रेव्हेन्यू डिटेल्स आम्हाला हवे. अहो ताईसाहेब काय करते तुम्ही? अहो बाजूला होतो मी. थांब ग, हातातलं भांड तर होऊ देत आधी. नाही नाही, मी असताना तुम्ही कशाला काम करता? बर, कशी आहेस तू? मी मस्त, तुम्ही कशा आहात? मी पण मस्त. माहिती होतं ना आम्ही येणार आहोत, उशीर का झाला? अहो काय सांगू ताई तुम्हाला, रस्त्यात येताना एका बाईसोबत आधी बाचाबाची झाली आणि मग मारामारी सुरू झाली. त्यात माझ्या हाताला थोडं लागलं. तिथून मी आधी डॉक्टरकडे गेले, म्हणून यायला उशीर झाला. अगं हाताला एवढं लागले तर पाण्यात हात कशाला घालतेस? तू राहू दे, तू बस, मी घेते भांडी घासून. नाही ताईसाहेब, अहो काळजी करावी एवढं घडलेलंच नाहीये. जखम छोटी आणि डॉक्टरांनी बांधलेली पट्टी मोठी, अशी सगळी भानगड आहे. बरं, मी भांडी कुंडी सगळे आवरते, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही फक्त जेवणात काय करू तेवढं सांगा. तुला आवडेल ते बनव ग, असं काही नाहीये आमचं. ठीक आहे, भांडी घासून झाली की जेवणाची तयारीला लागते. जेवण तयार झाले की तुम्हाला आवाज देते. ठीक आहे, मी बाहेर आहे. हा.